आम्हाला सगळ्या सदस्यांना SRची मीटिंगसाठी आज 11:30-12 वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात घेतली मीटिंग आमची। त्यावेळेस नगराध्यक्ष, शिवसाहेब, उपनगराध्यक्ष आणि इंदापूरमध्ये सन्माननीय सगळे सदस्य होते। मग SRची मीटिंग झाल्यानंतर मी माझ्या चेंबरला आलो, विरोधी पक्षनेत्याच्या चेंबरला आल्यानंतर मी तिथून आमचे एक नगरसेवक आहेत ढगे म्हणून, ते म्हणले माझं जरा थोडं तहसील ऑफिसला काम आहे तर तुम्ही चला। तर आम्ही तिथून आल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नगरपालिकेच्या समोर पुतळ्यासमोर तिथं आलो। त्यांच्या मी गाडीवर बसायला लागलो त्यावेळेस 4 युवक तिथं आले। त्यांच्या तोंडाला दोघांच्या काहीतरी तोंडाला असं मास्क वगैरे असं रुमाल होता आणि बाकीच्या दोघांचे नव्हते। मग आल्यानंतर त्यांनी मला डायरेक्टच इथं एक असं कानसुलीत मारले आणि मारल्यानंतर का मारतोय म्हणायला लागल्यानंतर ते मागं सरले आणि त्यांनी त्यांच्या कमराला लावलेला कोयता, चॉपर असे काढले आणि माझ्यावर असं मारायला धावल्यानंतर माझ्या मित्राचं दुकान आहे तिथं, वसीम शेख म्हणून, लाईफस्टाईल कापड दुकान। मग मी त्या दुकानात वसीमला जोरात हाक मारली, तेवढे ती दुकानात स्वतः ती पळत आला बाहेर। पळत आल्यानंतर त्याच्या अंगावर 2 जण गेली आणि माझ्या मागं 2 जण लागले। मग मी तिथून पळत असताना त्यांनी माझ्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, पण ती मी वार हुकून ती माझ्या दंडाला लागल्यानंतर मी तिथून पळत नगरपालिकेच्या पोर्चमधून असंच वरती ऑफिसमध्ये पळत गेलो। त्याच्यानंतर ती तिथून पळून गेली। ती काय माझ्या ओळखीची नाही, पण हे जे झालं आहे ते माझ्यावर जे हल्ला झाला आहे ती बॅड हल्ला आहे। मी त्याचा निषेध करतो आणि इंदापूरमध्ये सर्व जनतेला, माझ्यावर जी प्रेम करणार आहे त्या सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही सरकारी दवाखान्याच्या इथं काय असं गर्दी वगैरे काही करू नका। आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI इतर स्टाफ सगळे त्यांच्या पद्धतीने ते CCTV बघून कोण होते, काय होते, कुठली गाडी होती, त्यांच्या पद्धतीने ते तपास करतायत। तरी माझे सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही सरकारी दवाखान्याची इथं काय गर्दी करू नका, एवढी माझी विनंती आहे। मी सुखरूप आहे, व्यवस्थित आहे, तुमच्या आशीर्वादामुळे मी वाचलेलो आहे। पण जी झालेली घटना आहे ह्याचा मी निषेध करतो आणि PI साहेब पुढील तपास करतील। माझ्यावर आता हे हल्ला झाल्यानंतर कुणी हे होणारच आहे, त्याच्यामुळे लोक तिथं आलेले आहेत। पण मी सगळ्यांना आव्हान केलं आहे की तुम्ही आपापल्या घरी जावा आणि मी व्यवस्थित आहे, तुमच्या आशीर्वादामुळे मी व्यवस्थित आहे। पोलीस प्रशासन त्यांचं ते काम करतं आहे, आपण कुठला कायदा हातात घेऊ नका, एवढीच माझी सगळ्या जनतेला आणि माझ्या मित्रपरिवाराला विनंती करतो। हल्ला करताना काहीतरी विचारलं असे नावं घेऊन, तशी चर्चा अशा ऐकायला होते। हां, हल्लेखोरांनी तसं म्हणलं की बाबा अमुक व्यक्तीबद्दल तू असं मागं काही बोलला का, पण तसं नाव काय नाही, असं काय म्हणजे हे नाही। मी डिपार्टमेंटला सांगेन।